कोकाटे यांनी प्री कॅबिनेटला ही गैरहजेरी लावलेली आहे। आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीला ते गैरहजर होते असं कळतंय। मात्र या बैठकीला ते पोहोचलेले नाहीत तेव्हा कोकाटेंनी गुन्हा मान्य केलाय हे सिद्ध होत आहे। कोकाटे आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, कोकाटे पुढे हायकोर्टामध्ये धाव घेऊ शकतील का, काय सांगता येतंय? नक्कीच आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावर जो आरोप करण्यात आला होता त्यानंतर आता माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल असलेले बघायला मिळत आहेत। प्री कॅबिनेट बैठक जी झाली अजित पवार यांच्या दालनामध्ये, त्या दालनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मंत्री उपस्थित होते, मात्र माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं दिसून आलेलं आहे। सोबतच माणिकराव कोकाटे यांचा फोन नॉट रिचेबल असल्यामुळे नेमके कोकाटे कुठे आहेत असा प्रश्न देखील निर्माण झालाय। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे हे मुंबईमध्येच आहेत, त्याच्यामुळे हायकोर्टात ते धाव घेण्याची देखील शक्यता नाकारू शकत नाही अशी सध्या शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे।